मित्रांनो, माझा स्वभाव हा वाद घालण्याचा आहे. वादविवाद, वितंडवाद याच्यामध्ये मला फार इंटरेस्ट असतो आणि तसं ती नाट्यपूर्णता मला आवडते. नेने सरांचा काही तसा स्वभाव नाही. ते असं म्हणतात की आवाजामध्ये तीव्रता असण्यापेक्षा मी जे मांडतो त्या मुद्द्यांमध्ये एक सामर्थ्य असलं पाहिजे आणि आरडाओरडा करून मुद्दा सिद्ध होत नाही. पुराव्याने जो साबित करावा लागतो. आज आमचं एक काय म्हणतात शब्दयुद्ध चालू आहे. ते आधीच सुरू झालं. मी त्यांना म्हटलं चला याच्यावरच व्हिडिओ करूया आपण आणि लोकांना इन्व्हॉल्व्ह करू, लोकांना विचारू काय तुमचं काय मत आहे. प्रथम मी सरांना एवढ्याकरता देतो की आता माझा असा अनुभव आहे की उद्धवराजची सभा झाली, लोक म्हणाले रे जिंकली मुंबई. दुसऱ्या दिवशी फडणवीसांचं भाषण झालं आणि मग लोक म्हणाले अरे उद्धव आणि राजला मागे टाकून फडणवीसांनी जिंकली. तर त्यामुळे उद्धवराज पहिली संधी दिली तरी मी त्याला देतो, म्हणजे मला त्यांच्यावर कुरघोडी करता येते का अगदी बघतो. सर तुम्हाला काय वाटतं की लोकांनी आता उद्या मतदान करताना पक्षाकडे पाहून मतदान करावं का उमेदवाराकडे पाहून करावं आणि ते का करावं? अनिलजी, हा प्रश्नाचं उत्तर म्हणावं तितकं सोपं नाहीये. माझ्या मते लोकांना बॅलन्स करायला पाहिजे स्वतःला. काही ठिकाणी त्यांनी पक्षाकडे बघून मतदान करणं अनिवार्य होतं, ते त्यांनी केलं पाहिजे माझं म्हणणं आहे. पण प्रत्येक ठिकाणी पक्षाकडे बघून मतदान करणं याची गरज नाही असं माझं एक मत आहे. भारतीय जनता पार्टीचा एक समर्थक किंवा पूर्वीचा कार्यकर्ता म्हणून मी जर का विचार केला तर मी नेहमी भारतीय जनता पक्षाचे रेफरन्स देतात, त्यामुळे पण तुमच्या बऱ्याच जणांना माहिती नाहीये कारण ते स्वतःवर कधी फोकस घेतला नाही त्यांनी. पण ज्या काळामध्ये अडवाणी युग होता आपण तो विषय त्यात नको जाऊया आपण. माझं काय म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून किंवा एक समर्थक, आता समर्थक सध्या मी ऍक्टिव्ह नाहीये पार्टीच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये, तर कार्यकर्ता म्हणून मी जर प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मी म्हणेन की नाही, पहिला पक्षाचा विचार केला पाहिजे. पण एक राजकीय विश्लेषक किंवा आता मी जेव्हा त्रयस्थपणे या सगळ्या गोष्टींकडे बघायला लागलो किंवा जे काही अनुभव भारतीय जनता पार्टीमध्ये मी घेतलेत, इलेक्शनच्या वेळेला बघितलेले आहेत, पक्ष कसा वागतो, पक्षाचे नेते कसे वागतात, कार्यकर्ते कसे अपेक्षा ठेवून असतात, त्यांचा हिरमोड कसा होतो, हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी काही भाजपाच नाही, मी पॅन इतर पक्ष पण म्हणतोय, कार्यकर्त्यांनी किंवा लोकांनी प्रत्येक वेळेला पक्ष बघायलाच पाहिजे असं नाही. महापालिका निवडणुकीत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बघायची काही गरज नाही. हा, नॅशनल लेव्हलला निवडणूक असेल तर आपापल्या आयडिओलॉजी प्रमाणे तुम्ही तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना समर्थन करणं आवश्यकच असतं. कारण राष्ट्रीय तिथे डिफेन्स, देशाचं एकंदर काय म्हणतो आपण फ्युचर, नंतर लिडरशिप कोण आहे वगैरे ह्याचे इश्यू असतात. इव्हन राज्य स्तरावरती राज्याचं भविष्य आणि त्याला काय दिशा मिळणार आहे वगैरे हे सगळं हे असतं. त्यामुळे विधानसभेला सुद्धा तुम्ही जर का पक्षाची लाईन पकडली आणि त्याला मतदान केलं, नो प्रॉब्लेम. लोकल निवडणुकीमध्ये ही लोकल निवडणूक तुमची गल्लीतली निवडणूक आहे. गटर वॉटर मीटर बेसिक निवडणूक आहे. तर तिथे तुम्हाला कुठच्या एका पक्षाचे, तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल तर प्रत्येक वेळेला, मी काय म्हटलं, प्रत्येक वेळेलाच पक्षाचं ऐकलं पाहिजे असं नाही. कधी कधी काही ठिकाणी पक्षाची भूमिका चुकली असेल किंवा अन्यायकारक असेल, जाणते अजाणतेपणे, मी त्याच्यामध्ये पुन्हा जाऊ इच्छित नाही त्या वादामध्ये, तर त्या ठिकाणी जर का दुसरा चांगला उमेदवार तुमच्या मते कोणी असेल किंवा दुसऱ्या पक्षाचा चांगला उमेदवार असेल तर त्याला तुम्ही मदत केली पाहिजे, त्याला तुम्ही समर्थन दिलं पाहिजे, त्याला निवडून आणला पाहिजे. कारण की तो जर का उमेदवार अधिक चांगला असेल तुमच्या पक्षाच्या पेक्षा तर तुमच्या एरियासाठी तो जास्ती चांगलं काम करू शकतो. आणि ह्याला मी फक्त जोड देतो थोडीशी, मग तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. आणि जे तुम्हाला माहिती असेल, पूर्वीच्या काळामध्ये जर का तुम्ही बघितलं तर अगदी नेहरूंच्या पासून आपण सुरुवात करू ते थेट इंदिरा गांधीपर्यंत सत्ताधारी पक्ष त्याला काँग्रेसच होता बहुतेक वेळेला, कारण इतर पक्ष एवढे ताकदवर नव्हते. पण नेहरू असोत किंवा त्यानंतर शास्त्री असोत किंवा नंतर इंदिरा गांधी असोत, ते कायम विरोधी पक्षातले जे मेन नेते असायचे, अटल बिहारी वाजपेयी असतील, त्यावेळेला राम मनोहर लोहिया असतील, जॉर्ज फर्नांडिस असतील किंवा अगदी लालकृष्ण अडवाणी कोणी असतील त्याच्यातले, मुलायम सिंग यादव, या लोकांसमोर ते वीक कॅन्डिडेट द्यायचे. कारण का, तर ती एक प्रथा होती की चांगली माणसं, मग भले ती विपक्षामध्ये असतील पण ती
आली पाहिजेत पाहिजे. निवडून, ती लोकसभेत बसली पाहिजेत. ही सगळी प्रथाचा चेंदामेंदा राजीव गांधींनी केला 84 साली, जेव्हा त्यांनी चुन चुन के म्हणजे वाजपेयींसमोर त्यांनी माधवराव शिंदेना उभं केलं, त्यांना पाडलं. हेमावती नंदन बहुगुणा जे काँग्रेसचे मोठे नेते होते, तर जे बाहेर पडलेले काँग्रेसमध्ये, त्यांच्यावर अमिताभ बच्चनला उभं केलं, त्यांना पाडलं. म्हणजे चांगल्या नेत्यांना पाडायचं काही पण करून. हा मुद्दा लक्षात नव्हता आला की राजीव गांधींनी ती जी परंपरा होती ती मोडली. हा, तर त्यांनी ती मोडली परंपरा पहिल्यांदी, आणि आता त्यानंतर तीच परंपरा सुरू झाली आहे. तर तशी ती परंपरा योग्य नाही असं मला वाटतं, कारण की शेवटी तुम्ही सत्ताधारी असाल किंवा कोणी असाल, तुम्हाला तुमच्या प्रथम शहराचं, मग राज्याचं आणि मग देशाचं एक व्यापक हित बघितलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये चांगली माणसं राहिली पाहिजेत. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की जर का तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये, तुम्ही ज्या राहतात त्या एरियामध्ये चांगला पक्षांनी दिलेला उमेदवार असेल, जरूर त्याला मतदान करा. पण उमेदवार चांगला नसेल असं तुम्हाला ऑनेस्टली वाटत असेल, अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांबद्दल काय म्हणाल? नाही, मी तेच म्हणतोय, चांगलंच जे डेफिनेशन आहे, अपक्ष किंवा बंडखोर उमेदवार चांगला असेल तरी त्याला द्या, अपक्ष असेल तरी द्या. मी तेच म्हणतोय की जो चांगला उमेदवार असेल, तर चांगला उमेदवाराची व्याख्या सांगा त्याला. एखादं वशिल्याचं टट्टू आणून बसवलं असेल त्या जागी, त्याला तिकीट दिलं असेल, आणि त्याच्या जागी दुसऱ्या पक्षातला कोणी केपेबल उमेदवार असेल, म्हणजे तुम्ही जर का एक्स पक्षामध्ये आहात, तिथे वशिल्याचं टट्टूला तिकीट दिलं, तुमच्या लोकांची मागणी धुडकावून तिकीट दिलं, त्या जागी वाय पक्षातला म्हणजे तो विरोधी पक्षातला असेल, तो उमेदवारचा ट्रॅक रेकॉर्ड लोकांना कळतो साधारणपणे, कोण मनुष्य काम करतोय, हु इज डिलिव्हरिंग, कोण आपल्यासाठी उभा राहतोय. तर चांगला उमेदवार विसावी वशिल्याचा टट्टू, असं कुठे तुम्हाला परिस्थिती निर्माण झाली, तर माझं मत असं आहे की ते तुम्ही चांगल्या उमेदवाराला मतदान करा आणि त्याला निवडून आणा, असं माझं स्पष्ट मत आहे. तुमच्या सामाजिक जो बांधिलकी मानतो, जो काम करतो भ्रष्टाचार करत नाही, हे पण मानता का तुम्ही? भ्रष्टाचार आता भ्रष्टाचार सगळेच पक्षामध्ये भ्रष्टाचारी आहेत. एकही पक्ष नाहीये ज्यामध्ये भ्रष्टाचारी नाहीत असं एकदम. आणि जर का भ्रष्टाचारी खरंच कुठच्या एका पक्षात नसतील तर तो पक्ष फार दिवस टिकूच शकत नाही. हल्लीची राजनीती अशी झालेली आहे, आणि त्यातली माणसं निवडणूक लढूच शकत नाही. तर त्यामुळे तुम्हाला जे वाटतं, तुमच्या दृष्टीने जो चांगला मनुष्य आहे त्याला तुम्ही मतदान करावं. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, चांगला उमेदवार असेल पक्षाचा तर जरूर. चांगल्या उमेदवारामध्ये त्याचं चारित्र्य, आता चारित्र्य म्हणजे तो लफडेबाज नसणं, तो व्यसनी नसणं, लोकांना ज्याचं चारित्र्य चांगलं वाटतं असा उमेदवार आपण म्हणू. कारण की मला प्रत्येकाच्या चारित्र्यावरती हल्ली तुम्ही गॅरंटी कोणाच्या चारित्र्यावरती घेऊ शकत नाही. आणि हल्ली मतदारांना पुष्पा टाईप लोक फार आवडायला लागलेत. म्हणून की चारित्र्य इज अगेन ए रिलेटिव्ह टर्म. आता ते कारण चारित्र्यामध्ये मी असं करतो, चारित्र्यामध्ये लिमिट जे असतं ते प्रत्येक जण वेगवेगळं सेट करतो. इथपर्यंत असेल तर चांगला चारित्र्यवान, इथपर्यंत कोणी जाऊच शकत नाही वगैरे असं. म्हणजे मला एकाने सांगितलं होतं की एक मी मंत्र्यांच्या मैत्रिणी लिहायचो, तर त्यावेळेला ते म्हणाले, तुम्हाला काय असं रंगीला रतन म्हणालास, माझी एकच तर आहे म्हणाला आयटम. राईट. म्हणजे त्यांनी समर्थन असं केलं. पण मला सर स्वतः असं वाटतं ना की आत्ताची स्थिती आता जी आहे ना, त्याच्यामध्ये मतदान पक्षाला करण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये. याचं कारण असं आहे की सर, हे जे अपक्ष चांगले सज्जन येतात ना, ते फार दुर्बळ ठरतात. मला फार अंतुल्याने एक वाक्य सांगितलं होतं की ते म्हणले की जे कार्यक्षम असतात ते भ्रष्टच असतात नेहमी, आणि जे सज्जन असतात ते नेहमी प्रशासनात याच्यात अकार्यक्षम म्हणून सिद्ध होतात. आणि हे दिसलंय आपल्याला, हे मान्य आहे मला. आणि लोकांना डिलिव्हरी देऊ शकत नाहीत ते, हे मला मान्य आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही जे म्हणताय ना की पक्षाला मतदान केलं पाहिजे यावेळेला लोकांनी, तर आपले जे काय सर्वे आपण आता बघतोय तर ते पक्षच निवडून येणार. आणि मी बोलतोय ना ज्यावेळेला, तर त्यावेळेला अपक्षाला मत द्या असं मी नाही म्हणतोय. विपक्षातला कोणी जर का केपेबल मनुष्य असेल, असं कसं म्हणू शकता तुम्ही? एकदम विपक्ष काय आणि अपक्ष काय? नाही, म्हणजे उदाहरणार्थ त्या माणसामध्ये कॅपॅसिटी असली पाहिजे. 7-8 पक्ष आहेत. आपण अगदी धरू की 2 आघाड्या आहेत, महाआघाडी किंवा आणि महायुती. तर आपण असं म्हणू की तुम्ही महाआघाडीत असाल किंवा महायुतीत असाल,
त्यातला जर केपेबल जर का तुम्हाला वाटत असेल त्या आघाडीने आणि युतीने दिलेला मनुष्य, जरूर त्याला मतदान करा. पण जर का तुम्हाला वाटत असेल की हा मनुष्य केपेबल नाहीये किंवा वशिल्याचा टट्टू आहे किंवा आपल्यावर डोक्यावरती आणून बसवलेला मनुष्य आहे आणि त्याच्या समोर जे उमेदवार आहेत दुसऱ्या आघाडीतले किंवा दुसऱ्या युतीतले पण समोरच्या, दुसऱ्या समजा अपक्ष एखादा उभा राहिला का, नाही मी असा का चांगला म्हणतोय माणूस पक्ष आघाडीलाही नको आणि युतीलाही नको. नाही, कसं आहे माहितीये का की अपक्ष मी का म्हणत नाहीये एवढ्यासाठीच की इथे 4 लोकांचा पॅनल आहे आणि अपक्षांना ते 4 लोकांच्या पॅनलमध्ये निवडून येणं जवळजवळ अशक्य झालेलं आहे. हा मुद्दा. त्यामुळे तुम्हाला निवडून येणारा आणि असं आहे 4 लोकांना बरोबर घेऊन 4 लोकांना आणि समजा तुम्ही तुमच्या युतीतला माणसाला तिकीट मतदान न करता आघाडीतल्या माणसाला केलं मतदान आणि ते निवडून आले तर ते निदान ते पॅनेल निवडून येतं, ते काहीतरी काम करू शकतं तुमच्यासाठी. अपक्ष असा एकच मनुष्य तो काहीच करू शकत नाही आणि सगळे कोंडी करतात. हा, त्याची कोंडी करतील. त्यामुळे मी अपक्ष म्हणत नाहीये, मी म्हणतोय 2 जर का फ्रंट असतील त्यातल्या एका फ्रंट मधल्या चांगल्या केपेबल माणसाला तुम्ही निवडून द्या. सर आता याच्यात मला काय दिसतं, आता मुंबई घेऊ आपण. आता ठाण्यामध्ये कसं आहे, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचं एकतर्फी बहुमत येणार आहे. नाही, उदाहरण मी तुम्हाला देतो. मुंबईमध्ये गरज आहे आपल्याला. नाही, ठाण्यामध्ये पण ठाण्याचं बोलू ना आधी. ठाण्यामध्ये एक वॉर्ड आहे जिथे बंडाळी झाली होती. शिवसेनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांनी बंडाळी केली होती आणि शेवटी तिच्याच किंवा त्याच्या समोर त्यांना झुकतं घ्यायला लागलं आणि त्यांनी रेकमेंड केलेल्या माणसाला तिकीट द्यायला लागलं, ज्या माणसाला शिवसेनेने आधी काढून टाकलेलं पक्षातून, सस्पेंड केलं होतं. आता त्या वॉर्डमध्ये शिवसेनेतलेच काही लोक अपक्ष ज्यांना तिकीट नाही दिली ते अपक्ष म्हणून उभे राहिलेत. का तर पार्टी या अमुक व्यक्तीच्या प्रेशर खाली येऊन त्यांनी आम्हाला तिकीट नाकारली, त्यांना दिली. आता तिथे कोणाला मतदान करायचं? पार्टी म्हणून करायचं का या 3-4 लेख जे उभे राहिले त्यांना म्हणून करायचं? तर त्या ह्याच्यात मी म्हणेन तुम्हाला त्यातनं बघा की केपेबल कोण वाटतंय. पार्टीने दिलेले लोक केपेबल वाटतायत का हे दुसरे 3-4 जे आहेत ते केपेबल वाटतायत आणि मग तुम्ही ठरवा की तुम्ही यातला कोणाला मतदान करायचं. केवळ हा पार्टीचा आहे म्हणून, आणि हे शिवसेनेचं उदाहरण म्हणून घेतलेलं आहे, असंच भारतीय जनता पार्टी पण असेल, असंच राष्ट्रवादी पण असेल, कोणी असेल. तर तुम्ही पहिलं बघा तुम्हाला तुमच्या एरियाला रिप्रेझेंट करणारा योग्य माणूस कोण वाटतोय. आणि मी माझं उदाहरण देतो. मी ज्या वॉर्डमध्ये राहतो तर तिथे मी जरी भारतीय जनता पार्टीचा असलो तरी मला वाटतं की बाबा दुसरे उमेदवार जे आहेत ते जास्त केपेबल आहेत, तर मी कदाचित त्यांना मतदान करीन सगळ्यांना. भारतीय जनता पार्टीच्या आणि तुम्हाला हाही चॉईस आहे की 4 पैकी 4 एकाच पक्षाला दिली पाहिजे असं पण काही नाही. हा, त्याच्यात मध्ये तुम्ही दुसऱ्या 2 यांना द्या 2 त्यांना द्या, कसंही करू शकता, काही करू शकता. पण मला आता मुंबई ठाणे माझ्या डोळ्यासमोर आहे ना, कसं आहे ना, मुंबईमध्ये आता देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाला, अमित साटमच्या पक्षाला, भाजपला आणि एकनाथ शिंदेना मिळून निर्विवाद बहुमत मिळणं आवश्यक आहे. हे चांगल्या उमेदवारांच्या भानगडीत जर पडलो तर निर्विवाद बहुमत कोणाला मिळणार नाही आणि मग दबावाचं राजकारण सुरू होईल, ब्लॅकमेलिंगचं राजकारण सुरू होईल, खरेदी विक्री संघ सुरू होईल आणि चांगले चांगले लोक जे आहेत ते किती येणार निवडून? बहुतेक पुष्पाच येणार, अपक्ष येणार. ते मला ते दिसतंय की मला चांगली माणसं, सर मृणाल गोरे पडते, मृणाल गोरे पडते. आता जी आणखी चांगली काय बाई असणार ती आमदारकीला पडते, मळधू दंडवते पडतात. आपण पुन्हा मिक्स करतोय, आपण आमदारकीच्या लेवलला. ठीक आहे, पण इथे सुद्धा नाही, मला स्वतःला असं वाटतंय की पक्षाचं जरा तरी नियंत्रण राहतं थोडस. मी तुम्हाला काय म्हणतोय की आता आधी पण मी म्हटलं की पक्षात निवडून येणार आहेत, कुठचे पक्ष निवडून येणार ते पण आपल्या पुढे सगळं चित्र ओपन आहे. त्यामुळे बाय अँड लार्ज मी तुम्हाला सांगतोय की आता मी जर का म्हटलं की तुम्हाला आवडतोय त्या किंवा तुम्हाला केपेबल वाटतोय त्या माणसाला तुम्ही निवडून द्या आणि 100 उमेदवार असले एका पक्षाचे, तर त्यातले काही 100च्या 100 उमेदवार वाईट असत नाहीत. 5-6 ठिकाणीच असं होऊ शकतं की जिथे हे बाबा बसुल्याचे टोटू आहेत किंवा त्यांनी सीट विकत घेतली आहे किंवा प्रेशर टाकून घेतली आहे, जे काय म्हणू आपण ते. तर त्या ठिकाण अशा जिथे परिस्थिती असतील तिथे लोकांनी स्वतःची सद्बुद्धीचं स्मरण करून पक्षासाठी आपण इथेच मतदान केलं पाहिजे, असं करू नये असं माझं मत आहे. आणि असं तुम्ही एखाद्या निवडणुकीमध्ये दुसऱ्याला मतदान केलं तरी तुम्ही तुमच्या आयडिओलॉजीवरती कॉम्प्रोमाइज केलंय की तुम्ही विकले गेलाय असं काही नसतं. मला जर का एखादी गोष्ट ह्या वेळेला नाही आवडते तर मी नाही केली, हाच विषय आहे. सर म्हणतात त्यामध्ये तथ्य आहे, परंतु मला स्वतःला असं वाटतं की यावेळची निवडणूक ही पक्षनिहायच झाली पाहिजे.
पक्षच आले पाहिजेत. पक्षच नाहीतर येणार आहेत. फार मी तुम्हाला काय chaos- म्हणतोय की- chaos होईल. नाही नाही, माझं काय म्हणणं आहे, सर 29 पक्षच महापालिका येणार- आहेत. 29 पक्षच येणार महापालिका. आहेत, कारण की पक्षच नाही. लढतायत. नाही त्यामुळे माझं म्हणणं काय आहे, सर म्हणतात पक्षच चांगल्या लढतायत. उमेदवारांना द्या, पण मी सांगतो तुम्ही पक्षांनाच द्या. मग तुमच्या आवडीच्या पक्षाला द्या. मी नाही म्हणत की महायुतीला द्या, महाआघाडीला द्या, कुणाला तरी, पण पक्षाच्या माणसाला द्या. थोडं तरी इथे- त्याला नाही, शिस्त मला राहील. वाटतं आपण आचारसंहिता. जरा वेगळ्या ट्रॅक वरती आहोत इथे. हो आहोत ना. माझं काय म्हणणं आहे, हे पहा, पक्षच लढतायत निवडणुका. 2 आघाड्या म्हणजे त्या पक्षांचाच आहेत. 3 विरुद्ध 3 अशा 6 पक्षांमध्येच त्या आघाड्या आहेत. तुम्ही मतदान जे करणार ते कुठल्या तरी पक्षालाच करणार. माझं म्हणणं असं आहे की एखाद्या पर्टिक्युलर सीटवरती, एखाद्या पर्टिक्युलर जागेवरती, आणि अशा पर्टिक्युलर जागा आपण म्हणतो तर त्या रूलला एक्सेप्शन असतात. ते रूल नाही बनत की म्हणजे सगळ्याच जागांवरती. समजा 100तल्या 10 जागा अशा आहेत जिथे प्रॉब्लेम आहे. माझ्या पक्षाने उमेदवार जे निवडून दिले, नाही समजा असं आहे की महाआघाडीचाही उमेदवार चांगला नाहीये, महायुतीचाही नाहीये, पण एक भलताच अपक्ष सज्जन आणि चांगला आहे. तर मग त्या सज्जनाला द्यायला नाही, सांगणार मी- का नाही, आघाडी लोक- किंवा युतीच्याच द्यायला सांगणार? ते नाही, असं आहे, ते लोकांनी ठरवायचंय. नाही आहे काल्पनिक हायपोथेटिकली नाही, एक समजा कुठल्या पक्षात नसलेला माणूस आहे, नाही, तर माझं द्यायचं का त्याला? नाही, माझं काय म्हणणं आहे, मुंबई असेल तर तुम्ही देऊ, एक्सपेरिमेंट करून एकच त्याला आहे देऊ शकता, त्यामुळे. कारण की एकच आहे, तो निवडून पण येऊ शकतो. जर का मुंबई बाहेरच्या कुठच्याही 28 Panel वाले असतील, आहेत. तिथे पॅनेल आहे 4चं, तर तिथे तुम्ही अपक्षाला दिलं तर बहुतेक वेळेला ते अपक्ष पडतात, ते निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे तिथे ते मत वेस्ट होऊ शकतं. किंवा नोटाला दिलं तर नोटाचं पण वोट एक प्रकारे वेस्टच जातं. त्यामुळे नोटाला पण देण्याआधी विचार करा. पण मी पुन्हा तेच म्हणतो की तुम्हाला 2 आघाड्या आहेत, म्हणजे आपण म्हणू 2 पार्ट्या आहेत. एका पार्टीमध्ये तुम्ही आयडिओलॉजिकली जवळ आहात, दुसरी पार्टी तुमच्या आयडिओलॉजीच्या विरुद्ध आहे. या पार्टीतला आयडिओलॉजी जवळ असलेल्या पार्टीतला उमेदवार चांगला नाहीये किंवा वीक आहे किंवा असक्षम आहे असं तुमचं मत आहे, किंवा पार्टीचं वशिल्याचं टट्टू आहे किंवा लादला गेलाय. त्याच्यासमोर दुसऱ्या पार्टीचे उमेदवार जे आहेत ते जास्त कार्यक्षम आहेत, ते आधी निवडून आलेले आहेत, त्यांनी आपलं काम करून दाखवलं आहे, अशी जर का स्थिती असेल तर मला जर का विचारलं तर मी या दुसऱ्या लोकांच्या, नॉट नेसेसरी माझ्या पार्टीच्या, मी त्या समोरच्या पार्टीच्या माणसाला माझ्या एरियाचं हित लक्षात ठेवून मतदान करीन. बाकी मी तुमच्यावर सोडतो. ऐका मी काय करेन सांगतो का. आता सर बोलले ते त्यांचा विषय झाला. मी काय करणार आहे, मी सरळ असं गृहीत धरलेलं आहे माझ्या पुरतं की महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांमध्ये सगळीकडे देवेंद्र फडणवीसच उभे आहेत. नाही, हे मोदी तुम्ही उभे भावनिक- होते ना लोकसभेला, हे तुम्ही भावनिक, विधानसभेला पण फडणवीस नाही, होते. ह्याला आहे ना थोडंसं आम्ही गमतीमध्ये सेफॉलॉजी इमोशनल अत्याचार म्हणतो की स्वतःवर स्वतःवरती आणि लोकांवरती. की तुम्ही अशी भावनिक, म्हणजे जसं ते मोदींच्या वेळेला जे 14 मध्ये चालायचं किंवा इव्हन 24 मध्ये की आमचा उमेदवार फक्त अमुक निशाणी, हा किंवा प्रत्येक ठिकाणी मोदी उभे आहेत, असं नाही ना. खरं प्रत्यक्षात असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, लोकशाहीचा एकंदर हिताचं जर का बघायचं असेल तर ऑपोजिशन मध्ये चांगली माणसं असणं ही गरजच आहे. कारण की मी तुम्हाला सांगतो, अगदी छोटं उदाहरण देतो. तुम्ही आता पॅन महाराष्ट्र एक सर्वे आपण करून बघूया. मी तुम्हाला लिहून देतो हे काय, इतकी मोठी मेजॉरिटी मिळाली भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या इतर 2 पक्षांना की त्यांचे जे आमदार आहेत ते सुटलेत. आम्ही करू तीच पूर्व दिशा, आमच्या विरुद्ध कोणी बोलणारा म्हणजे त्याला ते कार्यकर्त्यांनी काय विरुद्ध जरी मत व्यक्त केलं तर त्याला ते बाजूला करून टाकतात. आणि दादागिरी नाही, हुकुमशाहीची सॉर्ट ऑफ ए सिच्युएशन सगळीकडे होतीये. तर इथे एक दहशत निर्माण होते. तर ह्यांना थोडा चाप बसला पाहिजे. या दृष्टीने एक चांगलं ऑपोजिशन असणं गरजेचं आहे. म्हणून मी असं नाही म्हणत की तुम्ही तुमची आयडिओलॉजी सोडून ऑपोजिशनकडे जा, पण जिथे अशी परिस्थिती असेल तर तिथे तुम्ही ऑपोजिशनला जर का त्यावेळेला मदत केली चांगल्या माणसांना, ऑपोजिशनवाल्यांनी कोणी जर भाई आणून उभा केला तुमच्यासमोर तर त्याला द्यावा असं मी बिलकुल म्हणतात. हा, त्याला पाडलंच पाहिजे तुम्ही. पण चांगली माणसं जर का असतील तर तुम्ही त्यांना, चांगल्या लोकांना मदत, म्हणजे त्यावेळेला तुमच्या एरियाचं हित बघणं ही प्राथमिक गरज आहे. कारण का तुम्हाला सांगतो, आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टी असो, एकनाथ शिंदेची पार्टी असो आणि अजितदादांची पार्टी असो, ह्या बाय डिफॉल्ट पार्ट्या झालेल्या आहेत की लोक जाऊन त्यांनाच मतदान करतात. त्यांचे लोक निवडून येणारच आहेत आणि बहुतांशी जागी त्यांचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे अशी 2, 4, 5 एक्सेप्शन तुम्ही जर का केले तर त्यांची सत्ता येण्यावरती काही फरक पडणार नाहीये.
त्यामुळे एक्सेप्शन केलं पाहिजे एकंदर लोकशाहीच्या हित जपण्यासाठी. ते असं म्हणतात ना, एका मताने सरकार पडली, तसं एका मताने उमेदवार पडतात. सर 2 आणि 3 आणि 1 मताने निवडणुका विधानसभेपर्यंत आल्यात आता. होऊ मग शकतं ते ना. एक मत ते त्याला दिलं ते वाया गेलं. त्यापेक्षा या 2 पैकी एकाला दिलं असतं तर एकतरी हे झालं असतं. नाही, मी काय म्हणतोय त्या एरिया पुरतं, त्या एरियाचा एखादा समजा पडला काही फरक पडत नाहीये असं माझं वाटतंय. ओके, मला काय म्हणतात त्याला, महाराष्ट्राचे सर्व 29 महापालिकांचे निकाल असे डिव्हायडेड जर लागले ना, आणि असेच लागतील तर हे म्हणतात तसं लोकांनी उमेदवाराचा विचार केला आणि मी म्हणतो तसा पक्षाचा विचार केला आणि तो क्लॅश जर वाढला आणि पक्षाऐवजी लोकांनी उमेदवारांना मतं देत गेले तर मग कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही आणि बाजार भरेल. जास्त मी वेळ घेत नाहीये. एक साधा प्रश्न विचारतोय. 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता होती. 25 वर्ष मुंबईमध्ये 25 वर्ष, आणि त्याच्या आधी पण 5 वर्ष होती एकदा. जर का आपण विचार केला, ही फडणवीसांची 5 वर्ष मी सोडून देतो आणि त्यात एक्सेप्शनल विकास त्यांनी करून दाखवलाय महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये. पण आधीच्या 25 वर्षामध्ये शिवसेना वॉज इक्वल टू ऑपोजिशन. भारतीय जनता पार्टी त्यांच्या बरोबर होती. मग तुम्ही त्या 25 वर्षाचं इव्हॅल्युएशन कसं कराल असं पण डोक्यात आणा. आणि मी व्यापक विचार हा प्रश्न तुम्ही जो विचारला ना, तो काल मला एकाने फोनवर विचारला, कारण मी खूप आवेशाने बोललो. मला म्हणाला, थत्ते साहेब किती आवेशाने बोलताय, हे बोलताय, पण मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या की हा सगळा भ्रष्टाचार चालू असताना आतापर्यंत 22 हे 19 हे होईपर्यंत भाजप त्यांच्याच बरोबर होता. नाही, तर त्याला मी तुम्हाला सांगतो उत्तर. कारण की आता प्रश्न उत्तर देण्यामध्ये आपण बनवण्यामध्ये आणि देण्यामध्ये, प्रश्न बनवण्यामध्ये आणि उत्तर बनवण्यामध्ये आपल्याला आता हात हे झालंय, आपलं सराईत झालोय. आपण याला उत्तर असं आहे साहेब की 2017 साली मुंबई पुरतं बोलायचं, आपण त्यांना सांगायचं मुंबईतच होता. 2017 साली भारतीय जनता पार्टीनी मुंबई उद्धव ठाकरेंसाठी सोडली. भारतीय जनता पार्टी लोकशाहीचे चौकीदार म्हणून 82 लोकांना घेऊन बाहेर उभे, 84 असताना, समोर फक्त 84 असताना, आपला महापौर बसू शकत असताना त्यांनी ते सोडलं. मुंबईच्या सगळ्या सीट्स, कारण राज्यातलं सरकार सांभाळायचं जे काय होतं ते. तर त्यामुळे भारतीय जनता पार्टी तर्फे असं आहे, सांगायचं जर का झालं तर, की जो काय भ्रष्टाचार बोकाळला तो 2017 नंतर बोकाळला, जेव्हा आम्ही बाहेर होतो. त्यामुळे त्याचा दोष आमच्यावरती येत नाही, तो दोष फक्त उद्धव ठाकरे. 25 वर्ष बर्बादीच भ्रष्टाचारच करत होते असा आरोप आहे. भारतीय जनता पक्षाला ते खरं कोणी पॉइंट ऑफ फारसं करत नाही की अरे 25 वर्ष तुम्हीच बरोबर होता. मी म्हणून म्हटलं म्हणाला तो मुद्दा फार संवेदनशील आहे. मित्रांनो, तुम्ही ठरवा, मला काय सांगता येत नाही. मी तुम्हाला माझा सरांचा सल्ला आहे, चांगल्या उमेदवाराला द्या. माझा सल्ला आहे, पक्षाला द्या. आणि त्यातही अशा पक्षाला जा की तो सत्तेवर भरभक्कमपणे येईल. परत ते याला घ्या त्याला घ्या असं करायला लागणार नाही. असं एक तर्फी मतं द्या. तसं माझं मत असं यावरती एवढंच आहे की तसंच होणार आहे. कोण निवडून रिझल्ट तसे आहेत, पण तरी धाकधूक आहे. नाही, काही धाकधुकीची गरज नाहीये. महायुती बहुतेक ठिकाणी निवडून येणार आहे. सनातल, आता परत उद्या एक्झिट पोल ज्या वेळेला येतील त्यानंतर आम्ही संध्याकाळी बसणार होतो. उद्या रात्री 8-9 वाजता आम्ही करू व्हिडिओ. उद्या नाही, उद्या मतदान आहे. परवा पण एक्झिट पोल येणारच आहे उद्या. नाही, लोकांच्या एक्झिट पोलवर नाही बोलायचं, परवा बोलू. बरं, परवा बोलू, ठीक आहे. पण माझा सल्ला आहे की फक्त पक्ष बघा आणि मतं द्या. त्यांचा सल्ला आहे उमेदवार बघा. धन्यवाद.